म्हणजे आयोगानं सुद्धा वारंवार एकाच डिसीजवर विचारले. 2-3 डिसीज मेन आहेत त्यांचे, टीबी, HIV, लेप्रसी, मलेरिया याच्यावर. जसं की हा HIV वर आहे. पण हा विचारला कशावर आहे? हा मेडिसिन कोणती वापरता याच्यावर. हा 2015च्या STI-प्रीला विचारला होता. बरोबर. पण आयोगाला ही अपेक्षा नाही आहे की तुम्हाला प्रत्येक औषध माहीत असावं. त्याची एक हिंट तुम्हाला सांगतो. आता म्हणजे जेवढे प्रश्न पडलेत ना, त्याच्यावर सुटतात, आरामचे सुटतात. हा रूल लागूच होतो असं नाही आहे. एक सांगतो मी तुम्हाला हा प्रश्न बघू नंतर. म्हणजे कसं असतं, जे सूक्ष्मजंतू आहेत, तर ते जो आजार करतात ना, तर त्या ज्या वापरल्या जाते औषध, त्याच्या त्या नावाची हिंट आहे. जसं की बघा, मायसिनसिलिन, जी कसा आला की ॲझिथ्रोमायसिन वापरतो आपण किंवा इरिथ्रोमायसिन. स्किनचं इन्फेक्शन झालं तर क्लिंडामायसिन. हां, म्हणजे मायसिन काय झाला, अँटीबॅक्टेरियल झाला. किंवा अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधलेला पेनिसिलिन, त्याचा भाऊ ॲम्पिसिलिन. सिलिन म्हणजे सिलिन आणि मायसिन असेल तर तो काय झाला, अँटीबॅक्टेरियल. तसं व्हायरसचं सुद्धा सांगतो मी. जसं रेमडेसिवीर कोरोनामधला, वीर, असायक्लोवीर. म्हणजे वीर असेल तर अँटीव्हायरल झाला, विषाणूविरुद्ध झाला. HIV अजून एक आहे जुडो उडीन, उडीन शब्द आला, तो पण अँटीव्हायरल आहे. तो उडीन आणि वीर असेल शेवटी तर तो अँटीव्हायरल झाला. बघा, गचकरणं, नायटा झाला, त्याच्या औषधांची नावं बघा बघा चेक करून. किटकॅनाझॉल, फ्लुकॅनाझॉल, इट्रेकॅनाझॉल. म्हणजे झॉलला म्हणजे अँटीफंगल आहे, बुरशी विरोधी आहे. एक आपला जंतविरोधी पण आहे, अँटी हेल्मिंथिक. अल्बेंडाझॉल शाळेत वाटला जायचा वर्षातून एकदा, की जेणेकरून कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये आणि पांढरे पांढरे चट्टे येऊ नये म्हणून. अल्बेंडाझॉल तो अँटी हेल्मिंथिक. हा नियम प्रत्येकी लागू होईल असं नाही, पण आयोगाने जेव्हा जेव्हा प्रश्न विचारलेत तर या लॉजिकवर उत्तर सुटतात आणि हे लॉजिक व्हॅलिड आहे. ओके, म्हणून घाबरायची गरज नाही आहे. तर होतं, सुटतं. फक्त एवढं सपीक लक्षात ठेवा.